नमस्कार मित्रांनो, नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे। भव्य दिव्य असं कोरेगावला मैदान पार पडत आहे। पण हे मैदान नेमकं पार पडतं आहे की काय, म्हणजे असं जेवढं मोठं हिंदकेसरी मैदान, पण हे मैदान पाहण्याची इच्छाच उडून गेलेली आहे। ते म्हणजे आपला सर्वांचा लाडका विक्रमादित्य बकासूर। ज्यावेळेस गटाला खाली पळायला गेला होता 29व्या गटामध्ये, अतिशय ऊर छाती भरून आली होती की बाबा आपला सर्वांचा लाडका बकासूर आणि संतोष तोडकर यांचा समावेश, संतोष तोडकर यांचा जो आपला मल्हार आहे 11-11, तो देखील आज चांगल्या पद्धतीने गट पास होणार आणि आपला सर्वांचा लाडका बैलगाडी क्षेत्रातला देव तो म्हणजे विक्रमादित्य बकासूर या ठिकाणी आपल्या गुलालसाठी आम्हाला फक्त अशी प्रथम क्रमांकाचीच मानकरी हवी असं नव्हतं। फक्त आपला सर्वांचा लाडका विक्रमादित्य बकासूर फक्त गुलालासाठीच तरी पात्र व्हावा आणि 13 वेळाचा हिंदकेसरी सामान त्याच्या नावावरती व्हावा, त्याच्या नावावरती व्हावा हीच तिची इच्छा मनापासून होती। पण जे देवाला देखील अपेक्षित नव्हतं ते घडलं, म्हणजे बैलगाडी क्षेत्रामध्ये आत्तापर्यंत बकासूरनं जोपर्यंत तो लहानपासून आदत होता, आदतपासून आत्तापर्यंत ज्याने बैलगाडी तो बकासूर अनेक वेळा गट फॉल झालेला आहे, पण जो आजच्या पद्धतीने असा फॉल झालेला आहे तो अतिशय म्हणजे त्याच्यावरती संशय निर्माण होते। आत्तापर्यंत जी त्यानं कारकीर्द गाजवली त्या कारकिर्दीमध्ये कधीच इतक्या ह्यानं गाडी कधीच फॉल झाली नव्हती। आता सगळ्यात महत्त्वाचं आणि काय म्हणत होती की नेमकं सुट्टीला प्रॉब्लेम झाला की ड्रायव्हरचा थोडासा प्रॉब्लेम झाला, नेमकं काय घडलं कोणालाच काही समजत नाही। तर अनेक लोकांनी म्हणत होते की बकासूर फॉल होऊन गाडी कुठे थोडीशी धक्का देखील लागलेला आहे गाडीला, पण आलेल्या माहितीनुसार बकासूरला काही झालेलं नाही, बकासूरसुद्धा व्यवस्थित आहे। आणि पण खूप मनाला आतून वेदना होतात की बकासूरच्या बाबतीत आज असं व्हायला नव्हतं पाहिजे होतं। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बकासूरच्या शेजारी देखील जी गाडी पळत होती ते देखील तास पलटी होऊन दुसरी गाडी दुसऱ्या तासामध्ये गेली। तशा पद्धतीने झालं तर बकासूर वरती आलं तर काय वाटत नव्हतं, पण बकासूरनं खालच्या खालीच पळून आणि बकासूरनं एवढ्या वाईट गाडी कधीच ओढली नव्हती आणि फॉल देखील झाली नव्हती। पण हे आश्चर्यकारक आणि मनाला वेदनादायक केलं। नेमकं हे कशामुळे झालं, काय झालं? अनेक लोक देखील म्हणत आहेत की ह्याच्यावर लिंबू मिरच्या असं काय तर असेल। काही लोक म्हणत आहेत की पैरा फोडायला नाही पाहिजे होता। आपल्या सर्वांच्या लाडक्या आणि विक्रमादित्य बकासूर बैलगाडी क्षेत्रातला देव याला पैरा सांगितल्यामुळे नजर देखील लागली गाडीला, असे देखील काही लोकांचं म्हणणं आहे, काही प्रेक्षकांचं आणि बकासूरवर प्रेम करणाऱ्या लोकांचं देखील म्हणणं आहे। तर मित्रांनो, नेमकं बकासूरच्या बाबतीत काय झालं असेल तुमच्या प्रतिक्रिया, म्हणजे नेमका टेक्निकली जर म्हणजे प्रत्यक्ष जर पाहायला गेलं तर नेमकं सुट्टीला प्रॉब्लेम झाला असेल की तर थोडंसं बकासूरच्या पायाला थोडंसं काहीतरी टोचलं वगैरे असेल तेच झालं असेल, नाहीतर आता सुरुवातीला बघितलं सुट्टी देखील व्यवस्थित झाली होती, जवळजवळ 50 फुटापर्यंत गाडी चांगली झाली होती। पण अचानक आपल्या सर्वांचा लाडका विक्रमादित्य बकासूरने असा टर्न घेतला, नेमकं त्याला काय झालं का बकासूरलाच कोरेगावच्या मैदानामध्ये धावायचं नव्हतं ते देखील पाहणं अतिशय गरजेचं आहे। तर मित्रांनो, आज मैदान देखील पाहूशी वाटत नाही, पण हिंदकेसरी मैदान आहे सगळ्यात महत्त्वाचं आणि आपल्या सर्वांचा लाडका विक्रमादित्य बकासूर हा फायनलला राहायला पाहिजे होता, पण नाही। असो, आपला सर्वांचा लाडका विक्रमादित्य बकासूर पुन्हा एकदा कमबॅक करेल, तुम्हाला देखील माहीत आहे। जास्त वेळ आपला सर्वांचा लाडका विक्रमादित्य बकासूर जास्त वेळ त्याच्या फॅन्सला आणि त्याच्यावर मनापासून प्रेम करणाऱ्या व्यक्तींना कधीच नाराज करत नाही। तर येत्या पुढच्या 3 ते 4 दिवसात आपला सर्वांचा लाडका विक्रमादित्य बकासूर हा गुलाल घेणार म्हणजे घेणार, नक्की तुम्ही हे लिहून ठेवा। मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल, नेमकं बकासूरला काय झालं असेल तर तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नोंदवायला देखील तुम्ही विसरू नका। धन्यवाद।